श्री स्वामी समर्थ. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तू जितकं गमवलं त्याहूनही जास्त कमवणार आहेस. फक्त संयम ठेव, निराश होऊ नकोस, कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे, अगदी त्यांच्या प्रेमळ स्वरूपासारखी. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. श्री स्वामी समर्थ. नात्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात. श्री स्वामी समर्थ. कर्माचा पत्ता कधीच चुकत नाही. श्री स्वामी समर्थ. कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी सोबत आहेत. लोकांचं काय, ग्रह नक्षत्र जरी वाकड्यात गेले तरी काही वाकडं करू शकणार नाहीत, कारण माझ्या पाठीशी स्वामी शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, जगात खूप चांगली माणसे आहेत. जर ती तुम्हाला भेटत नसतील तर तुम्ही चांगले व्हा. कदाचित ते तुमच्या शोधात असतील. श्री स्वामी. जगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. जीवनात कधी दुःख आले तर दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला म्हणजेच पती पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात, तेच एकमेकाचे साथीदार असतात. मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुका झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्यही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. मला माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ असते. त्या निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो. स्वामी माऊलीचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात आपलाच विजय होतो असा अनुभव येतो. जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते, ते तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. उपवास हा नेहमी अन्नाचाच का असावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधी कधी उपवास अहंकाराचा करावा. कधी कधी उपवास मीपणाचा करावा. जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाहीत. मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा. परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील. धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते.